श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या कपाळावर अगोदर काय लावतो तर टेकली लावतो, कुंकू लावतो, गंध लावतो. काही ना काही कुठला ना कुठला टिळा आपण आपल्या कपाळाला लावतो. मग तो टिळा लावण्याचं काय शास्त्राधार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. गंध लावण्याचे किती फायदे आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला प्रदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले की तू कपाळावर ही विभूती का लावतेस. त्यावर 16 वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून लावतो. मैत्रिणींनो, 16 वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आईने घातला आहे. त्यानुसार आपल्या कपाळाला गंध लावतो. मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे काय फायदे आहेत की केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल आपण आजचा हा व्हिडिओ त्याबद्दलच आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊया. मैत्रिणींनो, त्या अगोदर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणेच देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत. या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थिती मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीच देखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना उंगली स्पर्श होतो. ही उंगली माध्यमाचा असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. उंगलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो CCTV कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते. म्हणूनच हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे. पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत. त्याची जागा आता टिकल्याने घेतली, परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्या मध्ये स्थित असलेल्या चक्र कार्यरत राहावे यासाठी देखील गंध लावले जाते. तिलकधारी व्यक्तीच्या भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन
गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद कुंकाची लावलेली 2 बोटे तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळून परत आल्यावर मधल्या करंगुळीने आपल्या कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजय तिलक म्हटले जात असे. त्याला देखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचे औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहो म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजा केली जाते. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि पुरातील देवांची पूजा करून त्यांच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.